शक्तीपीठ महामार्गाला विरोध वाढताना दिसतोय। आता शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, तर नेत्यांशी दोन हात करायला मागे पुढे पाहणार नाही असं म्हणत शेतकऱ्यांनी आता आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळतंय। गारगोटी येथील आत्मक्लेश आंदोलनाला शेतकऱ्यांची मोठी गर्दी झाल्याचंही पाहायला मिळालंय। शेती आणि शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द न केल्यास प्रसंगी नेत्यांशी दोन हात करायला शेतकरी मागे पुढे पाहणार नाही असा थेट इशाराच बाधित शेतकऱ्यांनी दिलाय। कोल्हापूर जिल्ह्यातील महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकऱ्यांचा विरोध आहे। शक्तीपीठ महामार्गामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांशी शेतकरी भीमहीन होणार आहेत। त्या बांधामुळे जो पूर येणार आहे त्यामुळे राहिलेली पीक सुद्धा नापीक होणार आहे। शक्तीपीठ महामार्गाला आमचा विरोधच आहे, परंतु सरकारने काय रेटण्याचा प्रयत्न केला तर गारगोडी येथील पालकमंत्र्यांच्या दारात शेतकरी आत्मदहनाचा आम्ही इथे इशारा देत आहोत। तर शक्तीपीठ महामार्गाला विरोध वाढताना दिसतोय। शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, अन्यथा नेत्यांशी दोन हात करायला मागे पुढे पाहणार नाही असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतलाय। तर गारगोटीतील आत्मक्लेश आंदोलनाला शेतकऱ्यांची मोठी गर्दी झाल्याचंही पाहायला मिळालेलं आहे। शेती आणि शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द न केल्यास नेत्यांशी दोन हात करायला शेतकरी मागे पुढे पाहणार नाही असा थेट इशारा बाधित शेतकऱ्यांनी दिलाय। तर गारगोटी येथील क्रांती चौकात आयोजित केलेल्या आत्मक्लेश आंदोलनात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती।